नमस्कार, मी ॲडव्होकेट अमोलराजे बांदल पाटील आणि आपण पाहता सह्याद्री दर्पण. खरं तर तात्काळ व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे की अत्करगाव जिल्हा परिषदमध्ये जो शिवसेनेचा मेळावा पार पडला होता, या मेळाव्यामध्ये काही नावं आमदारांनी घेतली होती. रेश्माताई राजेश पाटील ज्या उमेदवार असू शकतात, त्या भारतीय जनता पार्टीचे उमेदवार असू शकतात की शिवसेनेचे असू शकतात, पण आमदारांनी जो दावा केला होता की अत्करगाव आणि सावरोळी या ठिकाणी शिवसेनेचा भगवा फडकणार, त्याच्यामुळे त्या शिवसेनेचे उमेदवार असतील असं क्षणभर तरी आपण म्हणूया. अजून तरी उमेदवारी अधिकृत जाहीर झालेली नाहीये. का जाहीर करत नव्हतो वेगळा त्यांच्या पक्षाचा पातळीवरचा प्रश्न आहे. परंतु आणखीन दोन नावं घेतली होती, एक प्रशांत साळुंखे आणि मंगेश पाटील. आता ह्या दोन नावावर आपण बोलणार आहोत. प्रशांत साळुंखे यांना उमेदवारी देण्याचं आमदारांनी प्रचंड असा फोर्स केला आहे. प्रशांत साळुंखे यांच्यावर त्यांची खाजगी देखील एक अडचण होती, पण ती अडचण आता दूर झालेली आहे आणि प्रशांत साळुंखे यांच्या नावावर जवळजवळ शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे. शक्यता कसली म्हणतोय की जवळजवळ आमदारांकडून त्यांना ग्रीन सिग्नल आहे. फक्त आता प्रशांत साळुंखे हे पुन्हा एकदा चाचपणीला लागलेत आणि आपण ह्या ठिकाणी कसं लढलं पाहिजे याच्या बाबतीत ते प्रामुख्याने आता विचार करायला त्यांनी सुरुवात केली आहे. काही गाठीभेटी देखील त्यांनी आता मला वाटतं आजपासून सुरू करतील. म्हणजे प्रशांत साळुंखे हा चेहरा जो होता की मधल्या काळात त्यांचं नाव आलं होतं, परंतु काही गोष्टी झाल्या पक्षाच्या पातळीवर, त्याच्यामुळे ते देखील नाराज झाले होते. आमदारांनी बरीचशी खरडपट्टी काही लोकांची काढली आणि अशा प्रकारे मी खपून घेणार नाही सोशल मीडियात कोण काय लिहित असेल तर. अर्थात हे सगळं आता बाजूला पडलेलं आहे. पुन्हा एकदा प्रशांत साळुंखे यांचं नाव वरती आलंय कारण याला उमेदवार नाहीये. प्रशांत साळुंखे यांचं नाव का वरती आलं तर प्रशांत साळुंखे यांच्या व्यतिरिक्त अन्य कुठलाही उमेदवार नाहीये. एक प्रवीण पाटील हा एक चेहरा होता, चांगला चेहरा होता, युवा चेहरा होता, पण त्यांची देखील एक वैयक्तिक अडचण आहे, त्याच्यामुळे ते लढत नाही. तर ते नक्कीच लढले असतील. परंतु प्रशांत साळुंखे लढण्याची पुन्हा एकदा शक्यता निर्माण झाली. आमदारांनी त्यांना फोर्स केलेला आहे. आता हा फोर्स ते मानतात की नाही मानतात किंवा फक्त पक्षात येणार पण मला तिकीट नको अशी भूमिका घेतात, ते आता पुन्हा एकदा बघावं लागेल. फार उद्यापासून अर्ज भरायचा आहे. आणि माझी दुसरी एक माहिती अशी की मंगेश पाटील जे खानावचे ठाकरे गटाचे नेते आहेत आणि हेच प्रशांतजी साळुंखे हे दोन मित्र आहेत. दोन मित्र आहेत आणि ठाकरे गटाचे नेते देखील आहेत. या दोघांचा पक्षप्रवेश बहुतेक उद्या 17 किंवा 18 या दोन दिवसात होण्याची एक शक्यता आहे. आणि त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाची बातमी आहे. म्हणजे काय असतं, कधी कधी जी काही खालापूरला जी आमदारांची बैठक झाली होती, त्या बैठकीमध्ये आमदारांनी विद्यमान तालुका अध्यक्ष संदेशजी पाटील यांना काही गोष्टी सुनावल्या होत्या आणि तुम्ही राजीनामा द्या कारण त्यांना वेगळी जबाबदारी ह्या निवडणुकीमध्ये मिळणार आहे असं देखील बोललं जात आहे. त्याच्यामुळे हे शिवसेनेचा तालुका प्रमुख जे आहे ते पद जर व्हॅकंट झालं, खाली झालं, तर काही नावं इच्छुक होती आणि त्या इच्छुकांमध्ये सुरुवातीला प्रमोदजी शिर्के असतील, आपटीचे जे मोरे आहेत ते एक नाव होतं आणि आता आणखीन एक नाव त्याच्यामध्ये ॲडिशनल झालेलं आहे, ते म्हणजे मंगेश पाटील. माझी अशी माहिती आहे की मंगेश पाटील यांना तसा शब्द दिला वाटतं आमदारांनी, असं बोललं जातं की असं कानावर येतंय की ह्या निवडणुका पार पडल्यानंतर किंवा पक्षप्रवेशानंतरच त्यांना ती तालुका प्रमुखाची जबाबदारी देखील देण्यात येईल, असं काही गोष्टी त्यांच्यासोबत झाल्यात असं देखील कानावर आहे. म्हणजे मंगेश पाटील यांच्यावर तालुका प्रमुखाची जबाबदारी येऊ शकते. प्रमोद शिर्के यांचा चेहरा मागे पडला, मोरे यांचा चेहरा मागे पडला किंवा अन्य कोणाचा चेहरा मागे पडला असेल, ठीक आहे. या काही बातम्या होत्या ते तुम्हाला सांगायच्या होता. परंतु प्रशांत साळुंखे यांना आता पुन्हा एकदा लढावं लागतंय की ते पुन्हा एकदा बॅक टू ट्रॅव्हलिंग रिव्हर्स गिअर टाकतात हे आता बघावं लागेल. पण आता एकमेव नाव आलंय पुन्हा एकदा प्रशांत साळुंखे. बघूया प्रशांत साळुंखे लढतात की काय होतं ते नेमकं, का पक्षात फक्त येतात का लढणार नाहीत. आणि तालुका प्रमुखाचं एक मंगेश पाटील यांना एक ऑफर होती, ते स्वीकारतात की जेव्हा त्यांना ती एक संधी मिळू शकते पक्षप्रवेश केला तर शिवसेनेत. बघूया काय होतं ते. पण ठरवा, लवकर ठरवा. उद्यापासून अर्ज दाखल करायची सुरुवात झालेली आहे. काय ठरत नाही अजून वरचं ठरलेलं आहे. वरचं इन द सेन्स की रेश्माताई ह्या शिवसेनेत येणार का भाजपमधून लढणार. बघा काय अशी जाऊ दे, आता अवस्था मी बोलत नाही, पण ठरवा आता उद्यापासून अर्ज भरायचा आहे. बघूया काय होतं ते. थांबूया तोपर्यंत.